तर आज हे लोकेशन सोडत असल्यामुळे आम्ही पटकन गाडीमध्ये प्यायचं पाणी भरून घेतलं. त्यानंतर जे आमच्या गाडीमध्ये ज्याच्यावर इलेक्ट्रिसिटी चालते ती पण चार्जिंग फुल करून घेतली, जी की सोलरवर होते पण तरी पण फुल करून घेतली. त्यानंतर गाडी पूर्ण आतून क्लीन करून घेतली. त्यांनी पण बाहेरून साफसफाई केली. तर आज आम्ही हे लोकेशन सोडणार आहे, तर इथे पाणी वगैरे सगळं असल्यामुळे गाडीची सगळी पूर्ण आतून पण आणि बाहेरून पण साफसफाई करून घेतली. आणि आपल्या घराच्या तुलनेत गाडीमध्ये जास्त धूळ होते, कारण बाहेर कंटिन्यू रस्त्यावर असते गाडी, त्यामुळे सगळी साफसफाई झाली आहे. आणि आता आम्ही आंघोळ वगैरे करून आजचा शेवटचा प्रसाद घेऊन आम्ही इथून निघणार आहोत. तर आम्ही जिथे 4-5 दिवसापासून होतो तिथे एक दुकान होतं, तर तिथे एक त्या काकू होत्या, त्यांना रिद्दू खूप आवडायचा, तर त्या त्याला चॉकलेट द्यायच्या, काही पण द्यायच्या. सो जाताना तो बाय बाय करायला पण त्यांनी त्याला बोलवलं होतं. तर आज पुन्हा एकदा दर्शन घेतलंय आम्ही. आता आम्ही चाललोय प्रसादाला आणि आता आम्ही आज हे लोकेशन सोडणार आहोत. तर आम्हाला ज्यांनी काल डिनरचा तो डब्बा दिला होता तो द्यायला गेले होतो आणि आता आम्ही निघतोय. तर त्यांनी आम्हाला हे लोणचं दिलंय जाता जाता. त्यानंतर मग वायनाडकडे जाताना असा साईडला रस्ता होता, खाली खोल दरी होती आणि इतकी दाट घनदाट हिरवीगार अशी झाडं होती आणि खूप असा चढ होता, घाट होता एक प्रकारे. मस्त होता प्रवास, छान, थोडा ॲडव्हेंचर. रिद्दू गेला झोपून आणि वायनाडला ऑलमोस्ट पोहोचलोय आम्ही. आणि असं रस्त्यावर जाता जाता अचानक साईडला अशी एक जागा दिसली, कंपाऊंड केलेलं आहे. तर आजचा मुक्काम आहे इथे. त्यानंतर आता सध्या वाजलेत 6. इथे आज मुक्काम आहे आमचा. आता चहा बनवला आहे मस्त फ्रेश होण्यासाठी, कारण प्रवास केला जरा दुपारी, थोडंसं थकलोय. रिद्दूला पोहे बनवले, त्याला खूप आवडतात. तर आज असं विशेष काही नाहीये, रस्त्याच्या साईडला जागा मिळाली तुम्हाला दाखवल्याप्रमाणे. सो आजचा स्टे तर इथेच आहे. आता आम्ही उद्या किंवा आज रात्री झोपताना आम्ही सर्च करू इथे आजूबाजूच्या टुरिस्ट प्लेसेस आणि मग त्यांना व्हिजिट करू. तर आज भरपूर थकलोय आता. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा. गुड नाईट.